नमस्कार. आयुर्मंगलम यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाचा विषय बघणार आहोत, ते म्हणजे बाळगुटी. बाळगुटी द्यायची की नाही द्यायची? डॉक्टर का सांगतात की बाळगुटी देऊ नका, आणि आयुर्वेदाचार्य किंवा घरातल्या आजी का म्हणते की बाळगुटी द्यावी? मग ती द्यायची तर ती कधीपासून द्यायची, कधीपर्यंत द्यायची, आणि ती कोणत्या फॉर्ममध्ये द्यायची? पावडर फॉर्ममध्ये द्यायची की लिक्विड फॉर्ममध्ये द्यायची, की उगाळण्याच्या फॉर्ममध्ये द्यायची? या सगळ्या प्रश्नांची शास्त्रोक्त उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूया. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, बाळगुटी म्हणजे नेमकं काय? बाळगुटी म्हणजे आयुर्वेदी औषधांचा असा संच जो बाळाच्या पोषण तत्व पूर्ण करण्यासाठी आपल्याला मदत करतो. याशिवाय बाळाच्या ज्या ऑर्गन सिस्टीम्स, अवयव संस्था डेव्हलप झालेल्या नाहीयेत, तर त्या डेव्हलप होण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. मग मॉडर्न डॉक्टर तर म्हणतात की बाळगुटी अजिबात देऊ नका. हो, बरोबरच आहे. ते का म्हणतात त्याची दोन महत्त्वाची कारणं. पहिलं म्हणजे अस्वच्छता. आपण बाळगुटी ज्या सहानेवर उगाळतो त्याची स्वच्छता अजिबात नीट ठेवल्या जात नाही. पावसाळ्यामध्ये फंगल इन्फेक्शन, तर उन्हाळ्यामध्ये ते नीट न धुता तसेच वापरले जातात, आणि त्याचा फायदा होण्याच्या ऐवजी बाळाला नुकसानच होतं. आणि दुसरं म्हणजे अज्ञान. अर्धवट ज्ञान हे अतिशय घातक असतं. तर या बाळगुटीच्या कंटेंटचा पूर्णपणे अभ्यास नसल्यामुळे वाटेल तसे इन्ग्रेडियंट्स घेऊन बऱ्याचदा गुटी दिल्या जाते, आणि त्यामुळे बाळाला फायदा होण्याऐवजी नुकसानच होतं. ह्या अस्वच्छतेमुळे आणि अज्ञानामुळे डॉक्टर म्हणतात बाळगुटी न दिलेलीच बरी. मग मला सांगा मैत्रिणींनो, जर आपण याचं व्यवस्थित ज्ञान घेतलं आणि याची स्वच्छता नीट पाळली तर आपल्या बाळाला नक्कीच फायदा होऊ शकेल. कोणता फायदा होतो आता ते बघूया आपण. फायदा क्रमांक 1, बाळाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक विकासासाठी या बाळगुटीचा फायदा होतो. फायदा क्रमांक 2, बाळ जेव्हा स्वतःच्या विकासाचे टप्पे पूर्ण करीत असतो त्यावेळेस बाळाच्या सर्व अवयव संस्था ह्या पूर्ण विकसित झालेल्या नसतात. ह्या संपूर्णपणे विकसित होण्यासाठी या बाळगुटीचा पहिला टप्पा म्हणजे पोषण तत्व, जसं की बदाम, खारीक, जर्दाळू, हे बाळाच्या ज्या गरजा आहेत, कॅल्शियम, आयर्न इत्यादी, हे पूर्ण करीत असतो. म्हणून बाळाच्या अवयव संस्थेच्या विकासासाठी याचा फायदा होतो. फायदा क्रमांक 3, बऱ्याच वेळा आई ही मानसिक तणावामध्ये असते, किंवा वर्किंग वुमन्स ह्या बऱ्याच वेळी आपले रुटीन पाळू शकत नाही. ह्या मानसिक तणावामुळे आणि बदलत्या दैनंदिन जीवनामुळे बाळाच्या पाचन संस्थेवर पण परिणाम होतो, आणि बाळाला जुलाब, उलट्या, अपचन, गॅसेस अशा तक्रारी उद्भवतात. आईच्या तणावापासून आणि दैनंदिन बदलांपासून मुक्तता मिळवण्यासाठी बाळाला याचा कोणताही साईड इफेक्ट होऊ नये यासाठी बाळगुटीचा चांगला परिणाम होताना आपल्याला आढळून येतो. फायदा क्रमांक 4, आपण बऱ्याचदा ऐकतो की लहान मुलांना ग्रहबाधा होत असतात. तर आयुर्वेदामध्ये काही द्रव्य ही प्रभावाने कार्य करतात असं सांगितलंय, जसं की वेखंड, ज्याला आम्ही वचा म्हणतो. तर हे प्रभावाने कार्य करते, आणि बालग्रहांपासून म्हणजे थोडक्यात व्हायरल इन्फेक्शन्स किंवा फंगल इन्फेक्शन्स, बॅक्टेरियल इन्फेक्शन्स जे सहज बाळाला होऊ शकतात त्यांच्यापासून बाळाचे संरक्षण करीत असतो. ग्रहबाधेपासून संरक्षण हाही महत्त्वाचाच फायदा, नाही का? फायदा क्रमांक 5, बाळाचे रक्त शुद्ध होऊन जे बाळाचे धातू आहेत, म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्रधातू, तर या धातूंचे चांगले परिणाम होऊन बाळाचा विकास चांगला होण्यासाठी मदत करते. मग बाळगुटीचे असे 5 महान फायदे होणार असतील तर बाळगुटी शास्त्रोक्त पद्धतीने देणं फायद्याचेच ना. आता जाणून घेऊया की पावडर फॉर्म मध्ये द्यायची आहे, लिक्विड फॉर्म मध्ये द्यायची का उगाळून द्यायची आहे. तर आयुर्वेदात असं म्हणलं जातं, मर्दनम गुणवर्धनम. जितकं घासून आपण ती गुटी देऊ तेवढे त्याचे फायदे हे अधिक होतील. म्हणून बाळगुटी ना तर पावडर फॉर्म मध्ये ना तर लिक्विड फॉर्म मध्ये, तर ती व्यवस्थित सावलीमध्ये वाळवलेले इन्ग्रेडियंट्स हे सहानेवरती उगाळून द्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे त्याचा मॅक्झिमम बेनिफिट आपल्या बाळाला होणार आहे. ही बाळगुटी द्यायची कधीपासून? ही बाळगुटी जन्माच्या 12व्या दिवसापासून द्यावी. पहिले 10 दिवस बाळाला नॅचरल फिजिओलॉजिकल जॉन्डिस असतो, नैसर्गिक कावीळ असतो. हे पित्त बाळाच्या संडास वाटे, लघवी वाटे बाहेर निघून जातं. तर ह्या सेटलमेंटला साधारणतः पहिले 10 दिवस लागतात.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या भारतीय परंपरेमध्ये 12व्या दिवशी बाळगुटीच्या सामानाची पूजा केली जाते आणि मग ही बाळगुटी वापरल्या जाते. तर मला असं वाटतं की ही योग्य पद्धत आहे. 10 दिवसांमध्ये आई देखील प्रसूती पश्चात स्वतःही सेटल होते. बाळाचीही पचनसंस्था सुरळीत व्हायला सुरुवात होते. आईला फ्री फ्लो ब्रेस्ट मिल्कचा चांगला चालू होतो आणि हे सगळं सुरळीतपणे पार पडतं. म्हणून 12व्या दिवसापासून गुटी द्यावी. आणि कधीपर्यंत द्यावी? तर बाळाला संपूर्ण दात येऊन व्यवस्थित चावून खात नाही तोपर्यंत बाळाला गुटी द्यावी. म्हणजे त्याच्या बदलत्या विकासांच्या टप्प्यांमध्ये, जसं की दात येताना संडास लागणे, उलट्या होणे, अधूनमधून ताप येणे किंवा जमिनीवरच्या वस्तू, खेळणी तोंडात घालत असताना विविध प्रकारचे इन्फेक्शन्स बाळाला होणे, या सगळ्या तक्रारींमधून बाळ सहजपणे पार पडतं आणि असे कुठलेही त्रास बाळगुटी चालू असताना होत नाहीत आणि झाले तरी ते अगदी कमी प्रमाणामध्ये होतात. बाळाला कुठेही ऍडमिट होण्याची वेळ तरी येणार नाही एवढे निश्चित. बाळाची इम्युनिटी वाढणे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे बल जे आहे म्हणजे व्याधिक्षमत्व हे बाळगुटीमुळेच निर्माण होते. मग अशी सर्व गुणी बहुगुणी बाळगुटी द्यायची कशी, हाही प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने गुटी कशी द्यायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे पुढचा व्हिडिओ देखील बघायचं विसरू नका. आणि याही व्हिडिओची माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. म्हणजे आपल्या भारताची येणारी पुढची प्रजा ही सशक्त, सक्षम होईल एवढे नक्की. धन्यवाद.